शहरात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याचे प्रकार घडलेत। त्यामुळे रेल्वे सेवेचाही खोळंबा झाला। रेल्वेसोबतच नागरिकांच्या घरात देखील पाणी घुसल्याचे प्रकार घडलेत। ठाण्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी घुसलं। याच घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ठाणे शहरात काल पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे ठाण्यात खोपट, वंदना अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं। अनेक दुकानदारांच्या घरात पाणी सुचलं। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दुकानात पाणी घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं दिसून येतंय, तर अनेक ठिकाणी दुचाकी पडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले। या व्हिडिओमध्ये ठाण्यातील अनेक दुकानं आणि घरात पाणी घुसल्याचं दिसून येतंय। सखल भागात जास्त प्रमाणात पाणी साचले, तर रस्त्यावर बाईक देखील खाली पडलेल्या दिसून येत आहेत। तसंच दुकानात पाणी घुसल्यामुळे दुकानातील अनेक वस्तू भिजल्या आहेत। यामुळे दुकानदाराचं अतोनात नुकसान झाले। ठाण्यातील पावसाचा जोर सध्या वाढत असून यामुळे मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे। मार्ग क्रमांक 156च्या निळकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम या बस सेवेला आजपासून प्रारंभ करण्यात आलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून काही कारणास्तव बंद पडलेल्या प्रभाग क्रमांक 4 मधील निळकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक 56 बस सेवा ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर आणि ठाणे परिवहन सेवेचे सदस्य विकास पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्यानं कार्यान्वित करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या बस सेवेचं आज निळकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा ठाणे येथे उद्घाटन करण्यात आले। ही बस सेवा सुरू झाल्यानं स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले। तसंच आमदार संजय केळकर आणि ठाणे परिवहन सभेचे सदस्य विकास पाटील यांनी सर्व निळकंठ ग्रीन्स, निळकंठ वूड्स आणि श्री सत्यशंकर सोसायटी येथील स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानलेत। यावेळी आमदार संजय केळकर, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, शिवसेनेचे नितीन लांडगे, भाजपचे मंडळातील पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसंख्या आहे। ही बस पूर्वी चालू होती, परंतु लोकसंख्या नव्हती, डेव्हलपमेंट चालू होतं, त्याच्यामुळे बस बंद पडलेली। आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचं निळकंठ ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतलं असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे। इथून आपल्याला 10 फेऱ्या स्टेशन तर 8 फेऱ्या, 10 फेऱ्या तिकडून आणि 8 फेऱ्या स्टेशनला। आणि यामुळे इथले कामगार वर्ग जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे। या फेऱ्या सकाळ संध्याकाळ सुरू राहणार आहेत सर? हो, नक्की नक्की। ठाण्यात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच दरम्यान आज सकाळी 8 वाजता ठाण्यातील 3 हात येथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक भिंत कोसळल्याची घटना घडली। तसंच येथील घरं देखील खचली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वनविभागातील कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं तरी कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय। भिंतीच्या बाजूलाच 72 मजली इमारतीचं काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झालं आहे। आम्ही वनवसाहतामध्ये राहणारे वन कर्मचारी आहोत। आज गेले 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं। जेव्हा खड्डा खाण्याचं काम चालू होता, खड्डा खणत होते, काम चालू होता, तेव्हा पण आमच्या वनवसाहतीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या। तडा गेल्या असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना गेलो, अधिकाऱ्यांनी सगळं पत्रव्यवहार केलेला आहे। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगचे जे मालक आहेत म्हणजे जे कोण बिल्डर आहेत
त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळे आमचं वनवसतीमधली लोक गेलेलो होतो, त्यांना पत्रव्यवहार दिला होता. पण आजच्या घडीला सकाळी 7:15 ते 8च्या दरम्यान रात्री 3:30ला मी स्वतः उठलो होतो, तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूमला. आणि 8-8:15च्या दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे चाळीतले सगळे रहिवासी धडाधड सगळे बाहेर आले. लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं आणि आज आमच्या इथले हे सगळे लोक आहेत त्यांना पण आपण विचारलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसंच टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात. त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा कमी झालाय. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाणी पुरवठा कमी होत असल्यानं महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरण्यास समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस म्हणजेच 9, 10 आणि 11 जुलै दरम्यान अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. दिवा परिसरात काल संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील शिवम मार्केट समोर घडली. यावेळी समोरच असणाऱ्या एका दुकान मालकानं आपल्या दुकानातील आग विझवण्याच्या यंत्रणेनं ही तात्काळ आग आटोक्यात आणली. ही घटना अचानक घडल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागल्यानं दुचाकीचं नुकसान झालं असलं तरी चालक सुस्थितीत आहे असं सांगितलं. या घटनेनंतर स्थानिकांनी आग विझवण्याच्या उपकरणांची उपयुक्तता तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले. ठाणे शहराचे जनसेवक भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसंच साखर वाटप करण्यात आली. हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष आणि स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची शुभेच्छा दिली. महेश कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अजूनही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचं त्यांनी आश्वासन दिले.
माध्यमातून राबवला जातो त्यासाठी? आज या ठिकाणी महेश कदम आणि इथल्या आमच्या टीमच्या पुढाकाराने आम्ही छत्री वाटप आणि साखर हा उपक्रम राबवला जातोय. ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे. पावसाळा तोंडावर आहे, पावसाळा सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पुरती नाही, हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे. सर्वच दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आश्वासित करतोय. आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे. कुठलाही वाढदिवस असो, मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप केलं. त्यामुळे लोकोपयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना काही त्याच्या माध्यमातून भावना देखील व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना, नागरिकांना याचा आपण लाभ घेतोय. आणि महेश कदमला खूप सदिच्छा देईन, शुभेच्छा देईन की एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा, सामाजिक बांधिलकी ठेवून कसा करावा, याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे, साखर वाटप आहे, हेल्मेट वाटप आहे.